जी प्लॅन करून होईल ती पार्टीच कसली. एकदम परफेक्ट शिजले. अस्सल गावकरी. डायरेक्ट 4 व्हीलर मधून पेंडा घेऊन चाललंय भाई. नाद करती का. रामराम मंडळी. आजची सकाळ ना खूप खास आहे. कुणीकडे चाललोय माहिती आहे? माझा मित्र जो 9 महिने क्रूज शिपवर असतो तो थोड्याच दिवसात त्याच्या कामावर परत जायला निघणार आहे. पण जाण्याआधी एक छोटीशी पार्टी तर झालीच पाहिजे. म्हणूनच आपण निघालोय त्याच्या गावी उद्धरला. आली गाडी आपली. तर मंडळी हाच तो माझा मित्र. आता सुट्टी संपत आली तर गावी जाऊन पोपटीचा बेत आखलाय. दोघंच जाणार होतो पण सोबत आता काका आणि काकी जोडलेत म्हणजे कल्पेशचे आई पप्पा. हाय कर आई. हाय कल्पेशचा मित्र त्याची आई. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. पनवेलच्या पुढे कोणगाव क्रॉस केलाय. आता इथे थांबलोय. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मित्रांनो आपण पोहोचलोय उद्धर रामेश्वर मध्ये. इथे गाडी लावले. अस्सल गावकरी. फुल तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असेल. आता चाललोय आम्ही पालीला बळवाळेश्वर मंदिरामध्ये आणि येताना बघू आपली सगळी जी तयारी आहे संध्याकाळची ती पण करूयात. मंडळी आलोय मंदिराच्या जवळ आलोय. तू जगाचा सारथी तू जगाची देवता तू एकदंता वक्रतुंडा तू गणेशा मोरया. तूच माझा पाठीराखा तूच माझा देवता तू विघ्नहर्ता. भक्ताच्या नावावरून ज्याला नाव मिळालं असं एकमेव अष्टविनायक. मनाला उभारी आणि डोळ्यांना सुख मिळणारं असं रूप होतं. बाप्पाचं दर्शन झालं, मनही प्रसन्न झालं. तुम्ही जर आलात ना पालीला तर नक्की भेट द्या. गणपती बाप्पा मोरया. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने. बल्लाळेश्वराचं दर्शन तर झालंय. आता इथून पोपटीला लागणाऱ्या सामानाची सगळी खरेदी चालू होणार आहे. आता काका पण आहेत आमच्यासोबत, आले होते दर्शन घ्यायला. पोपटीसाठी लागणारं बहुतेक सामान घेतलंय. माझ्या हातात हंडी आहेत आणि मटारच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा घेऊन झाल्यात. बाकीचं जे आहे ते गावातूनच मिळणार आहे. चिकन वगैरे सगळं मग ते तिकडूनच घेऊ आणि रात्री सुरुवात करू.
मंडळी दुपारी मस्त जेवलो आणि झोपलो. आता थोड्या वेळापूर्वीच उठलो आहे. आता चाललो आहे नदीवर पोहण्यासाठी. पोहून झालंय. आता इथे शेतावर आले चवळीच्या शेंगा काढण्यासाठी. चवळीच्या शेंगा आहेत. फर्स्ट एक्सपिरियन्स, पहिला एक्सपिरियन्स आहे शेतातून शेंगा अशा कुटण्याचा झालेला आहे. ह्याच शेंगा आता पोपटीत टाकू संध्याकाळी. पिशवी नाही त्याने टी शर्ट मध्ये घेतला शेंगा. वा, काय चव आहे. रसरशीत शेंग कच्ची खाण्यात जी गोडी आहे ती कुठल्याच पक्वानात नाही. तिची नैसर्गिक चव खरंच मनाला एक वेगळी शांती देते. ही गोडी, हे अनुभव आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देतात. आपल्या संस्कृतीशी, आपल्या मातीशी असलेलं नातं घट्ट करतात. काय मग मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशी कोवळी कच्ची चवळीची शेंग थेट शेतातून तोडून खाल्ली आहे का? तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी वाचायला खूप उत्सुक आहे. दिसतंय ना तुम्हाला, हे मटकीचं आहे. रोपटर अजून झाली नाही आहे ती. बघा इकडे पूर्ण मटकीच लावले, या बाजूला पण आहे. तिकडे वाल आणि चवळी लावली होती. आणि बांधावर दिसतंय ना, हे तुरीची झाड आहे. चाळण मारून सुपारी पाकडायला लागतं, त्याच्यातून खडं काढायला लागतात. लय मेहनत. ढोरं ऐकत नाही. दिवसभरानं खाली ती चवळी तिकडं होती. हे बघा काळे मूग आहेत ना हे. आपण जे भाजीत कडधान्य खातो ते वाले मूग. इकडे वाल आणि चवली सुकट टाकले आणि हे वाल झोडतायत खळ्यावरती. म्हणजे हे मशीनद्वारे केलंच जाऊ शकत नाही असं मला तर वाटतंय. मेहनतीचं काम आहे. हे झोडून परत ते पाकडणार हवेवरती आणि मग त्याच्यातून वाल वेगळे होऊन मग त्या वालातून परत खडे वेगळे केले जाणार. अशी सगळी प्रक्रिया आहे. मंडळी हीच स्लो लिव्हिंग असते. स्वतःच कसायचं आणि तेच खायचं. म्हणून गावाकडची माणसं तंदुरुस्त असतात. त्यांना कुठलाही रोग किंवा आजार नसतो. आणि आपण खातोय पॉलिशच्या राईस. कडधान्याला फवारणी केलेलं असतं. पण गावाकडे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल असतात. त्यामुळे रोगराई नसते. निरोगी असतात इकडची माणसं. दुपारी म्हटलं होतं की चिकन गावातून मिळेल, हीच आशा घेऊन आम्ही राहिलो होतो. आता गेलो चिकन आणायला. तिथे सांगितलं त्यांना तर चिकन नाही आहे. आता काय मग ऑप्शन आहे. आता पालीला परत जायला लागेल. सर्व गोष्टी घेऊन झाल्यात. आता निघतोय. आता जाताना मी गाडी चालवणार आहे. जी प्लॅन करून होईल ती पार्टीच कसली. चिकन गावातून घेणार होतो ते पण नाही मिळालं. पालीला गेलो. मटका तो पण घरात नव्हता, दुसऱ्यांकडून घेऊन आलो. आणि पेंडा जो लागणार आहे तो पण नाही आहे. आता पेंडाच्या शोधात आहोत. लवकर पोपटीला आज तयारी लवकर करायची. पेंडा बिंडी
डायरेक्ट 4 व्हीलर मधून पेंडा घेऊन चाललंय भाई. नाद करती का मंडळी? आजच्या दिवसाचा जो खास भेद होता तो हाच आहे. आपण आज पोपटी लावणार होतो. सगळी तयारी तर झाली ऑलमोस्ट. चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे, बटाटे पण कापून घेतलेत, अंडी पण रेडी आहेत. आता सुरुवात करू आपण एक एक करून पोपटी भरायला. आपण वालाच्या शेंगा टाकणार नाही आहोत कारण काकांना वालाच्या शेंगांची एलर्जी आहे. मग आपण त्या जागी चवलीच्या शेंगा आणि मटर आणलेत. सो तो एक कॉम्बिनेशन आहे आणि सोबत अंडी, बटाटे आणि चिकन. तर सुरुवात करूया. प्रथम पहिले तर आपण हे जो मेन ज्याच्याने फ्लेवर येतो भामरूटचा पाला म्हणतात तो टाकणार आहोत खाली बेसला, कारण शेंगा ह्या करपल्या नाही जाऊ त्यासाठी. चवळीच्या शेंगा आहेत त्या. अंडी टाकतोय. लेअर नंबर 2 भरून झालं आहे ऑलमोस्ट. सगळंच भरून झालं आहे. आता कवर करू आपण परत भामरूटच्या पाल्याने. म्हणजे आता हा आपण उपडी ठेवणार आहे तिथे मटका, त्यामुळे ते पडायला नको म्हणून. रेडी आहे, आता ठेवतोय. चेक करतोय आपण झाले की नाही. 20-25 मिनिटं तर झालेत. स्मेल तर येतो चांगला मस्त. परफेक्ट झाले एकदम. काय उचलून घरात खायचं. काय तुझा ओपिनियन? आपण पोपटी लावली आणि सक्सेसफुल झाले तर. पैसे आता हात धुतले बघ एक नंबर. तुला काय बोलायचं? खास काकींना खायची होती. तुझा अभिप्राय घेतला. छान छान बनवले. खाऊन जर वास तर छान येते, पण छान झाली असेल. काय म्हणायचं, परफेक्ट झाले का आपली? एक नंबर झालेली आहे. सुट्टी संपणार आहे आपल्या मित्राची आणि हे जे आज आपण सगळ्या गोष्टी केल्यात या सर्व आठवणी आहेत. तो आता तिकडे शिपवर जाईल तेव्हा त्याला सगळं आठवेल. गावाकडची ओढ त्याला सगळी आठवणार आहे तिकडे. सर, अर्बन गावकरीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे पोपटी कशी लावली जाते, कशा पद्धतीने लावली जाते हे कमेंट्समध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत राम राम.